Cancer Healer Center, a new beginning. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे आता जपान आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात हाहाकार. शेअर बाजार 8% कोसळले. भारताच्या शेअर बाजारावर आज मोठा परिणाम दिसण्याची शक्यता. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात जनता रस्त्यावर. ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात. मद्रास हायकोर्टानं कामराला अटकेपासून दिलेला दिलासा आज संपणार. किरीट सोमय्यांना युसुफ अन्सारी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करून धमकी. उद्या सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा. सोमय्यांचं पवईमध्ये मशिदीवरील अनधिकृत भोंग्यावरून आंदोलन. मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रकरणी आता राज्य सरकारची समिती आज प्राथमिक अहवाल सादर करणार. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांसमोर अहवाल सादर होणार. मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा दावा. तर भाजप महिला आघाडीनं रुग्णालयात केलेल्या तोडफोडी विरोधात सुद्धा पक्षाला पत्र. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामधली धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर. चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचे दोन्ही नेत्यांकडून वेगवेगळे कार्यक्रम. यापूर्वी घेतलेल्या स्वतंत्र बैठका आणि लोकार्पण सुद्धा चर्चेत. दुसरा मेळावा का घेता अशानं आपली काँग्रेस झाली असं लोक समजतील. फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवारांना कानपिचक्या. काँग्रेस राष्ट्रवादी जशी संपुष्टात आली तसं आता पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा राहणार नाही. भाजपच्या रावसाहेब दानवेंचा दावा. सर्वांना संपवायचं हीच भाजपची मानसिकता. वाजपेयी आणि अडवाणींनी अशा विचारधारेला कधीही थारा दिला नसता. पक्षावरील टीकेला आदित्य ठाकरेंचं रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे जनतेचे मुख्यमंत्री आहेत. खासदार धैर्यशील मानेंचं वक्तव्य. तर आता टेक्निकली देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री. गिरीश महाजनांची यावर प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल. वैयक्तिक आरोपांनंतर गिरीश महाजन संतापले. एका युट्यूबरच्या व्हिडिओचा दाखला देत खडसेंनी महाजनांवर केला होता गंभीर आरोप. महाजनांनी उगाचच माझ्या नावानं आदळापट करण्याची गरज नाही. तो आरोप पत्रकार अनिल थत्तेंनी केला होता. त्यांच्यावर कारवाई करा. खडसेंचा पलटवार. अनावधानानं आणि मस्करीत बोललो. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. चौफेर टीकेनंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची सर्वासारव. मुंबईच्या तापमानात आठवडाभर चढउतार जाणवणार. तर नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्याच्या बऱ्याच भागात तापमान 40शी पार. पुढील 2 ते 3 दिवसात अनेक भागातील कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता. पुणे शहरासह जिल्ह्यात सुद्धा तापमानानं ओलांडली 40शी. उन्हाचा तडाखा आणखी वाढणार. पुणे वेधशाळेचा अंदाज. कल्याण पश्चिमेत पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर. कमी दाबानं पाणी पुरवठा सुरू. पाण्याच्या टंचाईमुळे सोसायट्यांचे रहिवासी रस्त्यावर. महिलांची बँक खाती वाढली. ठेवी सुद्धा 39%वर. ग्रामीण महिलांच्या बँक खात्यांचं प्रमाण हे 42.2%. सरकारी अहवालातनं माहिती समोर. आयपीएलमध्ये हैदराबादचा सलग 4था पराभव. गुजरातचा 7 विकेट्स राखून दणदणीत विजय. मोहम्मद सिराजची दमदार गोलंदाजी. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात दुसऱ्या स्थानी तर हैदराबाद मात्र तळाला. Cancer Healer Center, a new beginning.